राष्ट्रीय अध्यक्ष संत सुखदेवजी महाराज यांना साकोळ ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली. सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित. नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. लातूर जिल्ह्यातील शिरोणपाळ तालुक्यातील साकोळ येथे दिनांक 27 जून रोजी अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत सुखदेवजी महाराज यांना समाजबांधवाच्या व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत सुखदेवजी महाराज यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले होते. त्यानिमित्त साकोळ येथील सर्व रविदासीय समाज बांधवांच्या वतीने दिनांक 27 जून रोजी श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटनेचे कर्नाटक राज्याचे अध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी, लातूर जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड, शिरोणपाळ पंचायत समिती सदस्यपती तुकाराम लांडगे, साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पूनम येलुरकर, अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटनेचे शिरोणपाळ तालुकाध्यक्ष संजीव कांबळे, तर मान्यवर म्हणून शिरोणपाळ पंचायत समितीचे माजी सभापती सतीश भिक्का, साकोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला, कमलाकर मादळे, भाऊराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोंगरे, माजी सदस्य मनोज वाघमारे, ज्ञानेश्वर व्याने, सामाजिक कार्यकर्ते बसवराज भिक्का, शिवा डोंगरे, आशिष दुमाळे, शिरोणपाळ मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश मल्लाडे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजाविषयी आपले अनमोल मनोगत व्यक्त केले आहेत. यावेळी रविदासीय समाज बांधव रोहिदास कांबळे, भगवान कांबळे, अशोक वाघमारे, विजयकुमार कांबळे, राजकुमार वाघमारे, पांडुरंग कांबळे, दीपक कांबळे, दिलीप कांबळे, सोमनाथ कांबळे, संतोष गजाकोश, रजनीकांत सूर्यवंशी, गोविंद कांबळे, विश्वनाथ सोलगे, बालाजी सूर्यवंशी, सतीश मादळे, सचिन मादळे, लहू कडेकर, प्रशांत सूर्यवंशी, चांद तांबोळी, मोहन उमाटे, सूर्यकांत सोनटक्के, बालाजी चाळके, इरफान शेख, बालाजी नागुरे, संभाजी दरेकर, पत्रकार आजी मुल्ला, संदीप पाटील, मारुती वाकरे समेत गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सर्व समाज बांधवांच्या वतीने मीटिंग घेऊन एक छोटाखानी कार्यक्रम आयोजित करण्याचं सर्वांनी ठरवलं आणि त्यासाठी त्यांच्या मागणीला मान देऊन त्यांनी म्हणले की आपण आपल्या समाज बांधवांच्या वतीने तर कार्यक्रम करणार आहोत, तरी पण आपण मान्यवरांना बोलवून आणि त्यांच्या वतीने ही श्रद्धांजली वाहू. मी म्हणलं ठीक आहे बा. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना फोन केलं. काही जण आले, काहींना अडचण असल्यामुळे नाही येऊ शकले. या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही आहे. हा फक्त दुखवटा साजरा करण्याचा आणि श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे अध्यक्ष, अखिल भारतीय रविदासीय संघटनेचे अध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी, साकोळ गटातून निवडून गेलेले जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड, आपल्या पंचायत समितीचे सदस्य मीनाबाई तुकाराम लांडगे, तसेच आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोंगरे, मनोज वाघमारे, आशिष दुमाळे, आजिज मुल्ला, माजी पंचायत समिती सभापती सतीश भिक्का, अखिल भारतीय रविदासी शिरोणपाळ तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश मल्लाडे, पत्रकार संदीप पाटील साहेब, आमचे गुरुवर्य जे की विद्यार्थ्यांना शिकवतात असे राजकुमार वाघमारे, लहू कडेकर, सचिन मादळे, तसेच जवळ घेऊन आलेले आमचे समाज बांधव बालाजी सूर्यवंशी, रजनीकांत सूर्यवंशी, तसेच इतर सर्व उपस्थित मान्यवर. मी सर्वांना विनंती करतो की आज श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आहे, तरी आमचे समाज बांधव कर्नाटक राज्याचे अध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना श्रद्धांजली वाहावी. सुखदेवजी महाराज यांनी भारत देशातच नसून पूर्ण विश्वामध्ये गुरु रविदास महाराजांचे विचार प्रचार आणि प्रसार करणारे आणि मानवतावादी विज्ञानवादी विचारधारा प्रसार करणारे फार एक ज्ञानचा खजिना म्हणलं तरी चालेल. भारतामध्ये विश्वामध्ये प्रत्येक देशामध्ये जाऊन भारतामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक खेड्याखेड्यापर्यंत जाणारे
सर्वात महान व्यक्ती संत सुखदेवजी महाराजांनी गुरु रविदास महाराजांचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर कोणी केलेलं नाही आणि ह्याच्या नंतर बी कोण करेल असं मला विश्वास नाही. कारण त्यांनी खूपच समाज बांधव जोडलेला आहे. भारत देशामध्ये 25 करोड समाज बांधवांना एकत्र त्यांनी जोडलेला आहे. खरोखरच त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान, राहुल गांधी असो, मोदी साहेब असो, त्यांना बोलावून घेऊन महाराजांच्या घरी जाऊन मान सन्मान द्यायचे, त्यांना भेटायचे. म्हणजे एवढं फार मोठ्या उच्चस्तरीय लेवलला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अमर झालेले आहेत. खरंच संत सुखदेवजी महाराजांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. कधी छोटा मोठा भेदभाव, कधी जाती धर्माचा कोणासोबत भेदभाव कधी केलेले नाही. सर्वांना एक समान मानवतावादी विज्ञानवादीच विचारांचं प्रचार करणारे संत सुखदेवजी महाराज. आणि सर्वात मोठं आमचं नशीब म्हणजे लातूर जिल्ह्यातले प्रॉपर गाव असून त्यांनी स्थायिक पुण्यामध्ये झाले आणि पुण्यामधून त्या ठिकाणी काशीरामजी यांची संगत भेटली. आणि काशीरामजीची संगत भेटल्यानंतर काशीरामजींनी म्हणले राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही न येता सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करावं. त्यांनी सल्ला दिले. मग बेगमपुरामध्ये खूप मोठा अभ्यास झाल्यानंतर मग त्या दिवसापासून विश्वामध्ये प्रचार केले. खरंच मी आमचे संत सुखदेवजी महाराजांनी ते अमर आहेत. संत सुखदेवजी महाराज की जय. संत सुखदेवजी महाराज की जय. संत सुखदेवजी महाराज की जय. अमर रहे, अमर रहे सुखदेव महाराज, अमर रहे. अमर रहे, अमर रहे सुखदेव महाराज, अमर रहे. रविदास शक्ति अमर रहे. रविदास महाराज की जय. जो बोले सो निर्भय सतगुरु जगत गुरु रविदास महाराज की जय. जय. एक 2 मिनिटासाठी आपण आरती बी घेऊ. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.